मंडळी, हा हॅलो नमस्कार, मी विक्रांत व्हीपी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अशा हॉटेलला आलेलो आहे जे MIDC मधलं प्युअर व्हेज या नावाने ओळखलं जातं। हॉटेल शुभ्रा म्हणून खूप सुंदर हॉटेल आहे। खूप हॉटेलची खूप सुंदर रचना केलेली आहे। बसण्याची अरेंजमेंट खूप छान आहे। आपण ह्या गोष्टी इथं सगळ्या बघणार आहे। त्यानंतर त्यांच्या कोणत्या डिशेस आहे हे पण आपण बघणार आहे। तर चला मित्रांनो, आपण जाऊया शुभ्रा हॉटेलला। अक्का हे माणसं का काय आणि बघितलं बाबा बोबो मोठं नावाचं शुभ्रा हॉटेल आणि घुसलो ना आतमध्ये आणि गेलो जर समोर बोबो बोबो ही काय लाईट दिसती का काय आणि समोर झाडं ठेवल्या दोन्ही बाजूला बोबो काय लाईट मानायचं का काय आणि बघितलं तर माणसांची गर्दीच गर्दी की आणि केवढी मोठी लाईट म्हणायचं मोठा प्रकाश म्हणायचा का काय हा बघायला लागली ना लोक सगळी माझ्याकडं आणि पाहतो मी गेलो समोर तर ती मॅनेजर पण माझ्याकडे बघायला लागला आणि काय त्याने टाटाच केला की काय आणि समोर गेलो बघितलं तर काय मोठं हॉटेल लय मोठं हॉटेल काय MIDCतलं म्हणायचं मोठं हॉटेल की काही बघितलं समोर तर माणसं आनंद घेत होती की जेवणाचा आणि नसतं खात होती काय काय खात होती काय सांगायचं तुम्हाला नसतं वर बघितलं तर सगळं लाईटच लाईट आणि नसत्या टुबाच टुबा आणि नसतं प्रकाशच प्रकाश आज समोर गेलो तर बघितलं लोक माझ्याकडं बघतात आणि नंतर मग काय गेलो ना किचनमध्ये आज समोर ते दिसला ना ड्रेसमध्ये माणूस काय हसला बघून आतमध्ये गेल्यानंतर काही म्हणायचं किचन त्यांचं माणसं किती कामं करतात माणसं नसतं हिकडून तिकडं आणि गोल गोल काय म्हणायचं आता त्यात कसलं ही पापड आणि कुठं कोथिंबीर मानान कांदा मानान कुठं लिंबू मानान काय मानान सगळं चिरून ठेवलंय आणि गेलो ना पुढं आज सूप बघा कसं दिसतंय आतमध्ये गेलो बघितलं काय त्यांच्या टोप्यान कॅपन हिन तीन ड्रेस कोडन आणि नसते तळत होते नसता खमंग वास सुटला होता लय खाऊ वाटत होतं नसतं काही पनीर का काय काही पनीर कसं करतंय आणि मसाला बघा घरी तर आपला एकच मसाला असतो इथं तर भरपूर मसाले बघितले आणि नंतर पाहिलं आलो परत ना बाहेर बघितलं किचनची थाळी काही म्हणायचं आणि काय कसं ही करतंय आणि पनीर नसतं पनीर दिसायचं हिरवं पनीर लाल पनीर मसाला बघा कसा ठेवलाय सेपरेट आणि नसतं हायजीन आणि कांदा नंतर न कोबी हिन तीन चिरून ठेवलंय पनीर पण बघा कसं कट करून ठेवलंय नसतं कट करून ठेवलंय बघितलं नसता खमंग वास सुटला होता पुन्हा एकदा बघितलं ना त्यांच्या सगळ्या स्टाफकडं काय सगळी लोक बघा ना बाय बाय करायला लागले बाय करतात बाय बाय करतात चला बाय बाय आणि नंतर गेलो ना वरती काय ह्या पायऱ्या का काय म्हणायचं पायऱ्या चढत बो वरती बघितलं तर डोक्यात पडेल का काय झुंबर का काही अयो केवढं मोठं झुंबर गेलो ना पटापटावरती त्यांचा हॉल बघितला एक बँकेट हॉल बघितला आणि शेजारचा कॉन्फरन्स हॉल बघितला आणि कॉन्फरन्स हॉल जर बघितलं तर बाबा केवढा मोठा हॉल म्हणायचा का काय खुर्च्यान हॉलन शेजारी परत बँकेट हॉल होतं लग्नच होईल की एखाद्याचं एवढा मोठा हॉल म्हणायचं काय मोठा हॉल म्हणून नसतं हॉल मोठाची मोठा वरती फर्निचर नसतं घरा फिरायला लागलं की बघून आज समोर परत नंतर पाहिलं तर लाईट आहे मोठ्या लाईट आहे परत खाली आलो बघितलं परत त्यांचं काय सगळं त्यांचं गार्डन हे सगळंच बघितलं की लोक पण बसली होती जेवायला काय लाईट्या झाडाच्या खाल्या लाईट्या लावल्यात वरती लाईट खाली लाईट बघितले पर लोक हाय बाय करायला लागली की जेवण पण करत होती काय नसतं आनंद घेत होती लोक जेवणाचा या साईडला बघितलं तर बॉटल हिन तीन काय नसतं जमजमीतच होतं आणि काय परत आतमध्ये परत गेलो ना बघितलं परत चालल्या लोकांचं जेवण आणि नसत्या लाईट्या चालू आहे जेवण काय मोठं हॉटेल म्हणायचं शुभ्रा हॉटेल या ना एकदा फॅमिली घेऊन आनंद घ्या जेवणाचा नसतं प्युअर व्हेज आहे इथं प्युअर व्हेज नसतं पनीर बाळ बघा ना किती मस्त आहे बघा कसं हाय करतंय बाय करतंय ड्रेस कोडमध्ये आहे सगळे हॉटेल मोठं तुम्ही आम्हाला किचन बद्दल सांगा हो नक्की सांगणार सर आपलं हॉटेल बारामतीमध्ये आपण एक स्पेशल आणि युनिकमध्ये व्हेज हॉटेल चालू केलं आपण तर आपल्या हॉटेलची खासियत अशी आहे की आपल्याकडे स्पेशल व्हेजमध्ये खूप व्हरायटीमध्ये भाज्या आहेत त्यामध्ये स्पेशली आपल्याकडे व्हेज एक करी म्हणून भाजी आपल्याकडे ब्लॅक ग्रेव्हीमध्ये आपण सर्व्ह करतो ती युनिकमध्ये येते कस्टमरचा रिस्पॉन्सही चांगला मिळाला आहे व्हेजमध्ये आणखी व्हेज बुन आहे पनीर शेफ स्पेशल आहे पनीरमध्ये पनीर शेफ स्पेशल डिश पण आपली खूप फेमस आहे
लोकांना खूप आवडली ती, चांगला रिस्पॉन्सही मिळत आहे आपल्याला. बाकी आपले मॉकटेल्स वगैरे सुद्धा आहे, व्हेज बिर्याणी आहे, स्पेशल व्हेज शुभ्रदम बिर्याणी आहे. बाकी अशा खूप सारे डिशेस आहेत. तरी सर्व बारामतीकरांना किंवा इथं व्हिजिट करणाऱ्या सर्व आपल्या खवय्यांना विनंती आहे की एकदा आपल्या हॉटेलला व्हिजिट करा, सेवेची संधी द्या. थँक्यू. तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती सांगितली, धन्यवाद. आमच्या यूट्यूबमध्ये जे लोक आता पाहत आहेत ते नक्कीच ऑल फॅमिली घेऊन येतील, हॉटेल शुभ्राला येऊन जेवण करतील, त्याचा आनंद घेतील त्या मेजवानीचा. फॅमिलीसाठी आपलं हॉटेल खूप खास आहे. वरती आपला बँकेट हॉल आहे, कॉन्फरन्स रूम आहे, स्पेशल पार्ट्यांचा आपण पार्ट्या ऑर्गनाईज करतो आपण छानपैकी. AC हॉल आहे, 0 सर्व्हलन्स, साऊंड सिस्टम वगैरे छान आहे. प्रशस्त पार्किंग मेंबर आहे. MIDC एरियामध्ये प्रशस्त पार्किंग आणि खूप मोठं हॉटेल आहे आपलं. पार्किंग तुम्ही पाहिलं सर, रेस्टॉरंटमध्ये स्पेशल फॅमिली हॉल आहे, स्पेशल गार्डनसुद्धा आहे आपल्याकडे. तर नक्की सेवेची संधी द्या. सर्व खवय्ये प्रेमींना विनंती आहे की एकदा आपल्या हॉटेलला सेवेची संधी द्या आम्हाला. थँक्यू. पुन्हा रावला नाही म्हणून पुन्हा गेलो ना, अहो बघितलं ते काय नसतं उभं अडकवलंय. अहो पनीर तर मी बघितलं होतं, मग असं पनीर नव्हतं बघितलं. एकाला एक नसते माळा करून ठेवल्यात की पनीरच्या, आणि नसतं साजवायचं काम चाललं होतं, आणि नसते प्लेट साजवायचं काम चाललंय. बघा एका साईडला पनीर टाकलंय, गोल गोल टाकलंय, काय नसतं झगमगत आहे सगळं. अहो काय हॉटेल, लय मोठं हॉटेल आहे. या नक्की एकदा शुभ्रा हॉटेलला सगळ्यांनी भेट द्या. नसतं झणझणीत हॉटेल आहे, झणझणीत नसतं पनीर काय अहो काय डिशेस. आपल्याला तर काय गावरान पद्धती माहिती, फक्त भाजी भाकरी खायची. हॉटेल मित्रांनो, आपण आता इथून निघतोय. आता हॉटेल शुभ्राबद्दल आपण खूप माहिती घेतली, त्यांच्या डिशबद्दल माहिती सांगितली. आणि हे आहेत हे काटे सर, हे स्वतः हॉटेलचे ओनर आहेत.